So in our last lecture, we discussed about the passive elements, that is E-plane T. As we know, there are three types of T's available, or micro junctions. T's are also called as micro junctions, are available in micro waveguide, that is E-plane T, H-plane T, and hybrid T, or hybrid T is also called as magic T. So we have discussed E-plane T. या E-plane T मध्ये 3 पोर्ट असतात, port 1, port 2, and one is a E port. Okay, so we have discussed the different properties of that E-plane T, and also we have derived the expression for scattering matrix. Scattering matrix इक्वेशन पण आपण डिराइव केलेलं आहे. स्कॅटरिंग मॅट्रिक्सचा मीनिंग काय होतो की पॉवर जेव्हा आपण एका पोर्टला इनपुट देतो तर दुसऱ्या पोर्ट मधून आपल्याला किती आउटपुट पॉवर मिळतो, तर ते जे पॅरामीटर्स असतात त्याला आपण स्कॅटरिंग पॅरामीटर्स म्हणून त्याचं आपण काय केलेलं आहे, nomenclature केलेलं आहे. S11 is a scattering parameter when power is provided as input to port 1 and output is taken from port 1. So S11 is a scattering parameter. S12 is scattering parameter. These all 9 parameters are the scattering parameters which are represented in this matrix. Hence the matrix is called a scattering matrix. Okay, scattering म्हणजे काय, पॉवर काय होतो, स्कॅटर होतो. स्कॅटर होतो म्हणजे व्हॉट, एका पोर्टला जर आपण पॉवर इनपुट दिला तर अदर पोर्ट मधून आपल्याला किती आउटपुट पॉवर मिळतो, दॅट इज नथिंग बट द स्कॅटरिंग ऑफ द पॉवर और स्प्लिटिंग ऑफ द पॉवर. ठीक आहे, तर मग ती स्कॅटरिंग मॅट्रिक्स आपण E-plane T च्या प्रॉपर्टीज यूज करून सॉल्व्ह केली तर आपल्याला अशी स्कॅटरिंग मॅट्रिक्स मिळते. दिस इज द स्कॅटरिंग मॅट्रिक्स फॉर E-plane T. नाउ टुडे वी विल डिस्कस H-plane T. Okay, H-plane T. This is the image of H-plane T. जशी E-plane T असते तशी H-plane T असते, पण H-plane T ही हा जो H पोर्ट असतो. आता E-plane T मध्ये काय बेसिक, E-plane T आणि H-plane T मध्ये बेसिक डिफरन्स काय तो आपण बघू. E-plane T मध्ये तुम्ही ते बघू शकता की हा जो A आहे याच्यामध्ये, जसं वेवगाईड मध्ये A ही विड्थ असते आणि B हा ब्रेड्थ असते. ओके, दे आर, ते कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत बट हॉरिझॉन्टल आहेत. ओके, कसे आहेत ते, हॉरिझॉन्टल. आणि या H मध्ये यू कॅन सी हिअर इट इज ऑल्सो H-plane ऍक्च्युअली हॉरिझॉन्टल आहे. यामध्ये हा जो पोर्ट 1, पोर्ट 2 आणि H पोर्ट आहे, ओके, हे एकमेकांना पॅरलल आहेत, बट जो स्लॉटेड जंक्शन आहे, ठीक आहे, तो कसा आहे, इथे साईडला हे केलेला आहे. ओके, स्लॉटेड जंक्शन हा कुठे कनेक्ट केलेला आहे, बी ला. हा जो बी याचा डायमेन्शन असतं ते बी ला तो काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे. आणि ई मध्ये तो कुठे जॉईन केलेला होता, हे यू कॅन सी, तो या ए जो पोर्शन आहे वेवगाईडचा तिथे जॉईन केलेला आहे. आर गेटिंग दिस, दिस इज द डिफरन्स. दिस स्लॉटेड जंक्शन इज कनेक्टेड टू दिस ए पार्ट इन E-plane T, आणि बी H-plane T मध्ये काय आहे की हा इकडे साईडला जॉईन केलेला आहे स्लॉटेड जंक्शन, मग त्याला आपण H-plane म्हणतो और H-arm म्हणतो. ओके, सो दिस इज पोर्ट 1, दिस वन इज पोर्ट 2 and this one is port H or H-arm. So now we will see the properties. See here, a rectangular slot is cut along the width of main waveguide and attached another waveguide, the side arm called H-arm. बघा, this is port 1, this is port 2 or port 3. Okay, actually this is port 1, this is port 2 and this one is port 3 actually, and this port 3 is called as H-arm. ठीक आहे, काय सांगितलेलं याच्यामध्ये, तर रेक्टँग्युलर स्लॉट इज कट. रेक्टँग्युलर स्लॉट म्हणजे हा जो आहे इथे, हा कुठे कट केलेला आहे, रेक्टँग्युलर स्लॉट इज कट अलॉंग द विड्थ ऑफ मेन वेवगाईड, इथे. ठीक आहे, अलॉंग द विड्थ ऑफ मेन वेवगाईड अँड अटॅच अनदर वेवगाईड, आणि ही अनदर वेवगाईड काय केली, इथे अटॅच केली आहे. द साइड आर्म एक फॉर्म झाला, दॅट इज कॉल्ड एज H-arm. ठीक आहे, so this is the structure of this H-plane T. These arms are called as collinear arm. This one and this one are called as collinear arm,
and this is called as H arm. Okay, these are the collinear arms and this is the H arm. Port 1 and port 2 are called collinear port. Obviously, port 2 and port 1 are called as collinear port. Means this one, actually there is a printing mistake here. Port 2 and this is port 3. Okay, port 1 and port 2 is called as collinear port and port 3 is H arm or side arm. काय म्हणायचं मग याला? पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ला काय म्हणायचं? कोलिनियर पोर्ट म्हणायचं आणि पोर्ट 3 ला काय म्हणायचं? एच आर्म और साइड आर्म. ओके, देन नेक्स्ट is the axis of the side arm is parallel to the plane of main transmission line. बघा आता इथे काय, the axis of side arm means this arm, the axis of side arm is parallel to the plane of main transmission line. याचा जो ऍक्सिस आहे साइड आर्मचा तो मेन ट्रान्समिशन लाईनच्या प्लेनला काय पॅरलल आहे. द आउटपुट ॲट पोर्ट 3 इज ऍडिशन ऑफ पॉवर इनपुट ॲट पोर्ट 1 आणि पोर्ट 2. हा जो पोर्ट 1 आणि हा पोर्ट 2 आहे. ओके, तर पोर्ट 3 मधून येणारी जी पॉवर आहे ते पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ची काय असते? ऍडिशन असते. Then output at port 1 or 2 is 3 dB of the input provided at port 3. Hence, it is called a 3 dB splitter. When you provide input at port, this H port or H arm, तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये आपल्याला किती पॉवर मिळणार? 3 dB पॉवर. त्यामुळे याला 3 dB स्प्लिटर पण म्हणतात. ओके, सेम जसं ई प्लेन टी मध्ये, सेम एच प्लेन टी मध्ये, फक्त ई प्लेन टी मध्ये काय फरक होतं की इथून जो पॉवर मिळायची आपल्याला, म्हणजे सपोज आपण पोर्ट एच मध्ये जर पॉवर इन्सर्ट केली तर पोर्ट 1 मधून येणारी पॉवर आणि पोर्ट 2 मधून येणारी पॉवर ही इक्वल राहायची. पण पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मधली जी पॉवर होती त्याचा जो फेज शिफ्ट होती ती 180 डिग्री फेज शिफ्ट होती. आणि यामध्ये तसं होत नाही, यामध्ये ते दोन्हीही पॉवर जे आहेत त्या इन फेज असतात एच आर्म मध्ये. यू हॅव टू रिमेंबर इट. All 3 arms of H plane T lie in the plane of magnetic field. It is divided into its arm. Okay, all 3 arms of H plane T lie in the plane of magnetic field. Magnetic field च्या प्लेन मध्ये त्या असतात, अलाइन झालेले असतात, त्यामुळे त्याला H plane T असं म्हणतात. Also called as current junction. Okay, H plane T is also called as current junction and it is used in impedance matching. ओके, इम्पेडन्स मॅचिंग म्हणजे काय? एका डिव्हाइसला दुसऱ्या डिव्हाइस सोबत जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा दोन डिव्हाइसचे इम्पेडन्स आपल्याला मॅच करावं लागतं सो दॅट मॅक्सिमम पॉवर कॅन बी ट्रान्समिटेड. सो त्या इम्पेडन्स मॅचिंग साठी आपण एच प्लेन टीचा यूज करतो. देन विल सी द स्कॅटरिंग मॅट्रिक्स ऑफ एच प्लेन टी. स्कॅटरिंग मॅट्रिक्स यामध्ये ही जी डायग्राम आहे या डायग्राम मध्ये फक्त काय चेंज येणार? ही सपोज ही ई प्लेन टी ची डायग्राम आपण बघितली होती, तर एच प्लेन टी मध्ये काय चेंज येईल? फक्त सपोज आपण पोर्ट 3 मध्ये पॉवर जर इन्सर्ट केला तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मधून सेम पॉवर मिळणार, बट दोघांची ही जी काही डायरेक्शन आहे ते कशी राहणार? एकच डायरेक्शन राहील आणि त्यामध्ये फेज शिफ्ट किती राहील? 0 डिग्री. म्हणजेच त्या इन फेज राहतील. कशा राहतील? इन फेज. पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मधून येणाऱ्या ज्या पॉवर आहेत त्या कशा राहतील? इन फेज. आणि ई प्लेन टी मध्ये कशा असतात? त्या 180 डिग्री फेज. 1 डिग्री मीन्स आउट ऑफ फेज. ओके, म्हणजे हे सपोज डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर ही अपवर्ड डायरेक्शन राहील. आणि एच प्लेन टी मध्ये याच्यापेक्षा वेगळं राहील की जर आपण सपोज एच आर मध्ये जर पॉवर इन्सर्ट केला तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मधून सेम पॉवर मिळेल आणि डायरेक्शन पण दोन्ही पॉवरची काय राहील? सेम राहील. आणि ई मध्ये काय होईल? पॉवर जर इन्सर्ट केला तर पोर्ट 1 मधून येणारा पॉवर आणि पोर्ट 2 मधून येणारा पॉवर मॅग्निट्यूड सेम राहील पण डायरेक्शन वेगळी राहील. ओके, दिस डिफरन्स यू हॅव टू रिमेंबर. Now we'll see the derivation. The properties of
H plane T are defined by S matrix, means scattering matrix. In order, the order of scattering matrix is 3 by 3. याची order किती राहील? 3 by 3 राहील. Why order will be 3 by 3? Because it has 3 port. याला पोर्ट किती आहेत? 3. त्यामुळे ती 3 by 3 ऑर्डर राहील. Since there are 3 possible inputs and 3 possible output, आता यामध्ये 3 possible input आहे आणि 3 possible output आहे. पोर्ट 1, पोर्ट 2 आणि पोर्ट 3 या तीनही पोर्टला, तिन्ही पैकी कुठल्याही पोर्टला आपण इनपुट देऊ शकतो आणि तिन्ही पैकी कुठल्याही पोर्टना आपण आउटपुट घेऊ शकतो. सो देअर आर 3 इनपुट पोर्ट आणि 3 आउटपुट पोर्ट. तर कॉम्बिनेशन्स किती होतील? 3 by 3, 3 into 3, 9 combinations will be there. So S matrix we can represent by like this. S11 म्हणजे हे काय आहेत? हे रो आहेत आणि हे कॉलम आहेत. सो देअर आर 3 rows आणि 3 column. Rows are horizontal, columns are vertical. Okay, so this 1 will represent Sij. This I will represent row and J will represent column. So 1 will represent row and this 1 will represent column. कारण की हा एलिमेंट आहे column 1 आणि row 1 मध्ये. सो रो 1 आणि कॉलम S11. आता हा जो आहे S12, हा अगोदर 1 काय रिप्रेझेंट करणार? इट विल रिप्रेझेंट रो. सो दिस इज फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. दिस इज also first row, third column. That's why S13. This is second row, first column. That's why S21. 2 represent second row, 1 represent first column. Now here second row, second column. That's why S22. Here second row, third column. That's why it is represented. Second row means 2, third row, second row means 2, third column means 3. So S2, 3. Like this, S31, S32 and S33. Okay. So now for determining the S parameters, apply the properties of S. Because of the plane of symmetry of the junction, scattering coefficient S13 and S23 must be equal. काय? कारण की त्यामध्ये काय आपण बघितलं ऑलरेडी, ही जी प्लेन ऑफ सिमेट्री याच्यामध्ये देयर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री असल्यामुळं पोर्ट सी दिस इज पोर्ट 2 ऍक्च्युअली. यू ऑलवेज रिमेंबर इट, देयर इज प्रिंटिंग मिस्टेक हियर इन द डायग्राम. सो पोर्ट 1 मध्ये जी पॉवर आपण इनपुट देणार, तर पोर्ट 3 मधून जे आउटपुट आपल्याला मिळणार म्हणजे S13. व्हॉट S13 रिप्रेझेंट्स? 1 मध्ये इनपुट दिला, 3 मधून आउटपुट भेटतोय. तर तीच पॉवर जर आपण सपोज पोर्ट 2 मध्ये इनपुट दिली, सेम पॉवर आपल्याला पोर्ट 3 मधून मिळणार. सो S23. Okay, there will be no minus sign here. As we have studied in E plane T, there is a minus sign. कारण की S13 आणि S23 आउट ऑफ फेज असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट असते. पण H plane T मध्ये असं नसते. सो दिस इज द प्रॉपर्टी और व्हेरी इंपॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दिस H plane T. S13 इज इक्वल टू S23 का? ड्यू टू द प्लेन ऑफ सिमेट्री. यामध्ये काय असते? प्लेन ऑफ सिमेट्री असते. नेक्स्ट, दिस S23, this S13 is equal to S23. And from the symmetry property, आता सिमेट्री प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की Sij is equal to Hji जर असेल, Sij is Sji. ओके. सो S12 काय राहील मग? S21. S23 will be S32. S23 will be S32. But S23 is equal to S13 also. So here we can write S23 is equal to S32 is equal to S13. Okay. And S13 is equal to S31. आपण काय करतोय? फक्त I आणि J ला इंटरचेंज करतोय. सो जर सपोज I आणि J यामध्ये आपण इंटरचेंज केले तर आपल्याला जर इक्वल काय मिळतोय? कोएफिशिएंट मिळतोय. तर तो कशामुळे मिळतो? सिमेट्री प्रॉपर्टीमुळे. S13 is equal to S31. We are just interchanging the position of this rows and column I and J. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं? या मॅट्रिक्स मध्ये जे काही कोएफिशिएंट आहेत ते कोएफिशिएंट आपल्याला लोअर कोएफिशिएंटने रिप्लेस करायचे जर इक्वल असेल तर. सो हाऊ कॅन वी डू दिस?
See, what we have to do, we have to replace higher coefficient by lower coefficient. आता इथे बघा S11 ऍज इट इज लिहिलं आपण, आणि सिन्स द पोर्ट इज परफेक्टली मॅच टू द जंक्शन, जर परफेक्टली मॅचिंग होत असेल जंक्शनची तर S33 इज इक्वल टू 0 मीन्स 3 ला जर इनपुट दिलं तर 3 पासून किती आउटपुट मिळेल आपल्याला, 0 मिळणार. ओके, 3 ला इनपुट देतो आणि 3 पासून आउटपुट घेतो तर ते ऑब्विसली 0 मिळणार. सो नो बॅक पॉवर विल बी कम आउट. आता इथे S11, इथे S12, इथे S13 ऍज इट इज लिहिलं आपण. नाऊ इथे काय होतं, S21 होतं, S21 ला आपण काय लिहिलं, S12 लिहिलं. इथे S22 ऍज इट इज लिहिलं. इथे S काय होतं, S23 होतं. इथे काय होतं, S23. S23 ला आपण काय लिहू शकतो, S13. सो लोअर कोएफिशिएंट ना काय केलं आपण, त्याला रिप्लेस केलं. ड्यू टू सिमेट्री प्रॉपर्टी S23 इज इक्वल टू S31. तो आपण S23 च्या जागी काय केलं, इथे S31 ला वी हॅव रिप्लेस S23 बाय S13. ओके, इथे काय होतं, S31. ओके, S31 होतं, तर S31 ला आपण कशाने रिप्लेस केलं, S13. इथे काय होतं, S32. काय होतं इथे, S32 होतं, तर S32 ला आपण काय लिहिलं, S23. बरोबर आहे, S32 ला S23 लिहू शकतो आपण, पण S23 म्हणजे काय, S13 आहे, त्यामुळे आपण इथे काय लिहिलं, S13. आणि S33 काय इथे दिलेलं आहे, 0. सो इथे आपण काय रिप्रेझेंट केलं, 0. ओके, इन दिस वे वी हॅव रिटन दिस मॅट्रिक्स. नाउ फ्रॉम द युनिटरी प्रॉपर्टी S into conjugate of S is equal to I. So this is S matrix, means this one. Okay, this is S आणि त्याचाच कॉन्जुगेट घेतला आपण, इथे सेम आहे, फक्त इथे स्टार लिहिले आपण. इज इक्वल टू I. I काय असतो, युनिटरी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. ओके, आता रो आणि कॉलमचं मल्टिप्लिकेशन करतो आपण मॅट्रिक्स मध्ये, मीन्स रो ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स इज मल्टिप्लाइड विथ द कॉलम ऑफ फर्स्ट मॅट्रिक्स. सो आपण इथे किती कॉम्बिनेशन होऊ शकतात, 1 2 3 9 कॉम्बिनेशन होऊ शकतात. ओके, सो वी हॅव टेकन R1 C1 R2 C2 R3 C3 R3 C1. आपल्याला जेवढे लागतात मल्टिप्लिकेशन कॉम्बिनेशन तेवढं आपण घेतले. R1 C1 काय येईल, हा R1 आहे आणि C1 आहे, तिथे काय मिळेल आपल्याला, R1 इंटू C1 म्हणजे हा 1, R2 C2 म्हणजे हा R2 आणि C2 म्हणजे हा इज इक्वल टू 1 मिळेल आपल्याला. R3 C3 इज इक्वल टू हा 1 मिळेल आपल्याला. ओके, आणि R3 C1 इज इक्वल टू 0. R3 हा R3 आणि हा C1 म्हणजे R3 C1 कोणता असतो, 3 म्हणजे 3 थर्ड रो, आणि C1 म्हणजे हा, तर इथे काय मिळेल आपल्याला, 0. सो हिअर 0 इज रिप्रेझेंटेड. ओके, we have to find out the values of this scattering parameters. Now S11 is equal to S12. See, from this equation S11 is equal to S12. इथे बघा, जर आपण हे घेतलं इक्वेशन, इथे काय होईल, S11 स्क्वेअर होईल, S11 स्क्वेअर प्लस आपण काय करतोय, R1 C1 करतोय, म्हणजे this row is multiplied with this column. So S11 square plus S12 square S12 square, ओके, प्लस S13 स्क्वेअर. हे इक्वेशन्स मिळते आपल्याला. S13 स्क्वेअर इज इक्वल टू इथे 1 मिळणार. ठीक आहे. सो आता असेच आपल्याला याचं पण इक्वेशन मिळणार आणि याचं पण इक्वेशन मिळणार, जे इक्वेशन आपण ऑलरेडी इथे शो केलेले आहेत. ठीक आहे. सो जर हे इक्वेशन आपण घेतलंय, याचं जर इक्वेशन आपण घेतलं तर काय येईल, S11. आता हा कॉलम, हा रो या कॉलम सोबत जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय येईल, S12 स्क्वेअर प्लस S22 स्क्वेअर. फर्स्ट कॉलम first is multiplied with
this first one. त्यानंतर this second is multiplied with this second. S22 square plus S13 square. Okay, is equal to 1. Okay, आणि हा काय येईल? थर्ड रो थर्ड कॉलम S13 स्क्वेअर प्लस S हा S13 या S13 सोबत मल्टिप्लाय होईल, हा S13 हा S13 सोबत मल्टिप्लाय होईल. सो S13 इंटू S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1. ठीक आहे. सो हे याचं इक्वेशन आहे, हे याचं इक्वेशन आहे आणि हे याचं इक्वेशन आहे. नाउ दिस R3 आणि C1, R3 C1 काय राहील? दिस R3 आणि दिस C1. सो काय इक्वेशन राहील ते? R3 S3 S13 आणि इथे हा S13 आणि हा S11 S13 इंटू S11. ओके. त्यानंतर अगेन S13 इंटू S12 प्लस S13 इंटू S12. सो हाऊ मच इट इज? आणि हा 0 इंटू हा S13 काय राहील? ऑब्वियसली 0 इंटू S13 0 होईल. सो इज इक्वल टू काय इथे 0. सो 0. ठीक आहे. सो आता S13 आपण कॉमन घेऊ शकतो यामधून. S13 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? S11 प्लस S12. S11 प्लस S12 इज इक्वल टू 0. आता हा S3 जर इकडे पाठवून दिला तर तो 0 डिवाइडेड बाय S13 विल बी 0. सो व्हॉट विल बी हियर? S11 प्लस S12 इज इक्वल टू S11 प्लस S12 इज इक्वल टू 0. जर S11 प्लस S12 इज इक्वल टू 0 असेल तर S11 काय राहील? S11 इज इक्वल टू S12. Okay, so S11 will be equal to S12. Here it is shown. S11 is equal to S12. आता हे जे इक्वेशन आहे S11 is equal to S12. ओके, यामध्ये हे आपल्याला मिळालंय. तर हा जो हे जे इक्वेशन आहे यामध्ये हे या इक्वेशन मधून आपल्याला S13 ची व्हॅल्यू मिळते. S13 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर मीन्स 2S13 स्क्वेअर. 2S13 स्क्वेअर तर 2 इकडे गेला तर काय होईल? 1/2. सो S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 म्हणजे S13 इज इक्वल टू 1/√2. ठीक आहे. सो वी कॅन सॉल्व इट. S13 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो ट्वाइस S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग S13 इज इक्वल टू काय येईल? 1/√2. S13 मिळाला तर तो S13 जर आपण याच्यामध्ये पुट केला यामध्ये तो S13 हा 1/√2. S13 स्क्वेअर काय होईल? 1/√2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. ओके. सो ते यामध्ये पुट केला तर आपल्याला हे बघा इथे R1 C1 काय? आय विल एरेज ऑल दिस. हा मिळाला आपल्याला. त्यानंतर R1 C1 काय? S11 स्क्वेअर प्लस S12 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर. S13 काय? 1/√2. 1/√2 स्क्वेअर 1/2. ओके. आणि S11 इज इक्वल टू S12 आहे. तर आपण इथे काय लिहू शकतो मग? हे बघ S11 इज इक्वल टू S12 आहे. हा R2 C2 आहे. इथे S12 स्क्वेअर प्लस S22 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इक्वल टू 1. ठीक आहे. सो कम्पेअरिंग दी इक्वेशन. आता हे इक्वेशन जर आपण कम्पेअर केले तर यामध्ये हे दोन पॅरामीटर सेम आहेत, त्यानंतर हे दोन पॅरामीटर सेम आहेत. याचा अर्थ काय? हे दोन्ही पॅरामीटर पण सेम आहेत. त्यामुळे आपण इथे काय लिहू शकतो? S11 स्क्वेअर इज इक्वल टू S22 स्क्वेअर. So what we will get? S11 is equal to S22.
काय मिळालं आपल्याला इथे S11 इज इक्वल टू S22. R3C1 काय S13 इंटू S11 प्लस, आता इथे आपण ऑलरेडी सॉल्व्ह केले आहे. हा S13 इकडे गेला, S11 प्लस S12 इज इक्वल टू 0. तर काय मिळेल आपल्याला S11 इज इक्वल टू S12. S11 इज इक्वल टू S11 इज इक्वल टू मायनस S12 मिळेल आपल्याला. ओके, S11 इज इक्वल टू मायनस S12. S11 काय मायनस S12 और S12 इज इक्वल टू मायनस S11 असंही लिहू शकतो आपण, कारण की A इज इक्वल टू जर मायनस बी असेल तर B इज इक्वल टू काय राहतं मायनस A. बोथ आर सेम. नाउ पुट दिस व्हॅल्यूज इन द इक्वेशन. या इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू आपण पुट केली कशाची, S11 ला S12 ला S11 ने आपण रिप्रेझेंट केलं, इथे S12 ला आपण S11 ने रिप्रेझेंट केलं, प्लस S13 1/2 आहे, तर हिअर विल गेट S11. S11 किती आला इथे 1/2. ओके, नाउ वी कॅन पुट द व्हॅल्यूज. S12 जर 1/2 असेल, S11 जर 1/2 असेल तर S12 करेल मायनस 1/2 आणि S11 आणि S12 इज इक्वल टू मायनस 1/2 आणि S22 काय 1/2, कारण S11 इज इक्वल टू S22 आहे. So S22 will be 1/2. So if you put these values in the scattering matrix, then we'll get this is S11 1/2, S12 minus 1/2 and S13 काय 1/√2. This one is S21, this one is S22, S21 is minus 1/2, S22 is 1/2 and S23 is 1/√2. Again here S31 is 1/√2, S32 is 1/√2 and S33 is 0. म्हणजेच काय, जर सपोज 1 ला जर पॉवर आपण इनपुट दिली तर 1 पासूनच किती आउटपुट मिळेल आपल्याला हाफ. जर इथे 1 ला इनपुट दिलं तर 2 मधून किती आउटपुट मिळेल आपल्याला मायनस 1/2, म्हणजे हाफ मिळेल पण त्याची साइन 180 डिग्री राहील, म्हणजे देअर पोलॅरिटी विल बी 180 डिग्री आउट ऑफ फेज. देन 1 ला इनपुट दिलं तर 3 मधून किती आउटपुट मिळेल 1/√2, म्हणजे 1/√2 मीन्स व्हॉट 0.707, 70.7% होईल ते, 70.7%. आणि 1/2 म्हणजे 50%. S21 म्हणजे 2 ला इनपुट दिलं तर 1 पासून किती आउटपुट मिळेल मायनस 1/2, म्हणजे हाफ 50%, पण साइन चेंज राहील. S22 2 ला इनपुट दिलं तर 2 ला आउटपुट हाफ, 2 ला इनपुट दिलं तर 3 मधून आउटपुट 1/2 म्हणजे 0.707. त्यानंतर 3 ला इनपुट दिलं तर 1 मधून किती आउटपुट मिळेल 1/√2. देन 3 मध्ये इनपुट दिलं तर 2 मधून किती आउटपुट मिळेल 1/√2. अगेन 3 मध्ये इनपुट दिलं 3 मधून आउटपुट किती मिळेल 0. So in H plane T, if input is given at port 3 and no input at port 1 and 2, then power coming out of port 1 or 2 is 3 dB with respect to input power at port 3. Hence H plane T is called a 3 dB splitter. काय सांगितलं याच्यामध्ये, in H plane T, if input is given at port 3, port 3 मध्ये जर आपण इनपुट दिलं, ओके, असे असते इथे पोर्ट 1 आणि 2, 3 मध्ये जर आपण इनपुट दिलं, ओके, if input is given at port 3, then no inputs at port 1 and 2, आणि port 1 and 2 मध्ये कुठल्याच प्रकारचे इनपुट नाही दिलेलं. ओके, then power coming out of port 1 or port 2 is 3 dB. एक तर आयदर पोर्ट 1 किंवा आयदर पोर्ट और पोर्ट 2 मधून जी पॉवर येईल, जर पोर्ट 1 मधून जर घ्यायचं असेल तर पोर्ट 2 टर्मिनेट करायचा, क्लोज करायचा, पोर्ट 2 मधून घ्यायचं असेल तर 1 टर्मिनेट करायचा. तर तेव्हा जी पॉवर आउटपुटला मिळेल आपल्याला पोर्ट 1 मधून किंवा 2 मधून विथ रिस्पेक्ट टू इनपुट पॉवर ॲट पोर्ट 3, किती पॉवर आउटपुट मिळेल आपल्याला 3 dB. ओके, so with respect to input power at port 3, hence H plane T is also called a 3 dB splitter. Okay, 3 dB means 0.707 एवढी पॉवर मिळेल, 70.7%. Okay, so this is the property of this H plane T. Now next is the EH plane T, or it is also called as hybrid T or magic T, that we will see in our next lecture.
But till then, if you have any doubt in this, then you can ask. Yes, any doubt in this? Hello? Is any doubt? No, sir, no doubt. No, sir.